मी जेव्हा तुमच्या एवढा होतो तेव्हा मला सुरुवातीला बसचा ड्रायव्हर व्हावं वाटायचं, नंतर मात्र थोडा मोठा झाल्यानंतर मग कंडक्टर व्हावं वाटायचं, जेणेकरून मग पैसे येतील. कंडक्टरकडे पैसे असायचे त्यामुळे पैशाचं कळायला लागलं की मग मला कंडक्टर व्हायला पाहिजे. अजून थोडा मोठा झाल्यानंतर 5वी 6वीला आल्यानंतर मला शिक्षक व्हावं वाटायचं. 10वीला आल्यानंतर मला लेक्चरर वाटायचं, शाळा कॉलेजमध्ये शिकवणारा प्राध्यापक लेक्चरर व्हावं असं वाटायचं. त्यानुसार मग मी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर काही दिवस मी कंपनीमध्ये काम केलं. नीलकमल खुर्च्यांची कंपनी आहे, नीलकमल कंपनी. त्या ठिकाणी क्वालिटी कंट्रोल मॅनेजर म्हणून मला नोकरी लागली होती. त्या ठिकाणी मी क्वालिटी कंट्रोल मॅनेजर म्हणून काम केलं. म्हणजे एखादी खुर्ची चांगली आहे का खराब आहे हे त्यांचं काम असतं सांगायचं क्वालिटी कंट्रोल मॅनेजरचं. आणि मग ती खुर्ची मार्केटला विकायची का नाही किंवा त्याला परत स्क्रॅप करून त्यापासून नवीन खुर्ची बनवायची, अशा प्रकारची नोकरी होती. त्यानंतर मग मी BEd आणि M.Ed केलं आणि BEd M.Ed करून मग मी शिक्षक झालो. 4 वर्ष शिक्षकाची नोकरी केल्यानंतर मग परत स्पर्धा परीक्षा पास होऊन मी लेक्चरर झालो कॉलेजला. आता मी D.Ed कॉलेजला शिकवतो, म्हणजेच ज्या ठिकाणी शिक्षक तुम्हाला शिकवतात मी शिक्षकांना शिकवतो. म्हणजे D.Ed कॉलेज म्हणजे शिक्षकांचं कॉलेज, ज्या ठिकाणी शिक्षकांना मुलांना कसं शिकवायचं ते शिकवलं जातं. ठीक आहे. बरेचसे उदाहरण सांगता येतील आपल्याला ज्यांनी आयुष्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. मग त्यामध्ये बरेचसे शास्त्रज्ञ आहेत, काही उद्योजक आहेत, आपले काही समाज सुधारक मंडळी आहेत. अशी बरीचशी उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत. त्यामध्ये काही उदाहरणं मी सांगू इच्छितो इथे. त्यामध्ये धीरूभाई अंबानी आपलं नाव ऐकलं असेल, कोणी ऐकलं असेल? हा, धीरूभाई अंबानी एक चांगले उद्योजक होते. सुरुवातीला काय होते, ते अतिशय गरीब होते. ते फक्त खरमुरे विकायचे, खरमुरे चणे फुटाणे विकायचे. नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी मग नोकरी स्वीकारली एका पेट्रोल पंपावर, गाडीमध्ये पेट्रोल टाकायचे. त्याच्यानंतर त्यांनी टावेलचा कारखाना काढला. एका कापडाच्या कारखान्यामध्ये ते क्लर्क म्हणून काम करत त्या कापडाच्या कारखान्यातलं त्यांनी सगळं शिकून घेतलं. आणि शिकून घेतल्यानंतर त्यांनी स्वतःचा टावेलचा कारखाना काढला. हळूहळू मग त्यांनी मोठे कपड्यांचे कारखाना काढत त्यांनी एक अतिशय मोठ्या लेवलची कंपनी स्थापन केली. त्याचं नाव आहे रिलायन्स कंपनी. धीरूभाई अंबानी जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या कंपनीचं एकूण मूल्य होतं 74,000 कोटी रुपये. त्यांच्यानंतर रिलायन्स कंपनीची जी त्यांची मुलं होती, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी, मग यांनी आजच्या घडीला त्यांची 74,000 कोटी रुपयाची जी वडिलांची कंपनी होती त्या वडिलांच्या कंपनीचं रूपांतर आजच्या घडीला 15 लाख कोटी रुपये आहे. भारतातली सगळ्यात टॉपची 2 नंबरची जी कंपनी ती रिलायन्स आहे. थोडक्यात सांगायचा उद्देश काय की कोणतीही मोठी गोष्ट छोट्या गोष्टीपासून सुरू होते. कोणतीही गोष्ट अचानक भली मोठी तयार होत नसते, छोट्या गोष्टीमधून जन्म घेते आणि जन्म घेऊन हळूहळू ती मोठी होते. त्यामुळं आयुष्यामध्ये आपण पुढे जाताना डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, त्यासाठी आपण अभ्यास करणारच आहोत. मात्र त्यापेक्षा पुढे जाऊन आपण पंतप्रधान व्हावं, मुख्यमंत्री व्हावं, एखादा चांगला उद्योजक व्हावं, शास्त्रज्ञ व्हावं, अशा प्रकारची स्वप्न आपण बघितली पाहिजे. बरीचशी उदाहरणं सांगता येतील की ज्या लोकांनी अतिशय छोट्या गोष्टीची सुरुवात करून अतिशय ती मोठी झालेली आहे. त्यामध्ये मग सुंदर पिचाईंचे एक उदाहरण सांगतो इथे. सुंदर पिचाई तुमच्या आमच्यासारखाच एक अतिशय साधारण गरीब कुटुंबातला एक विद्यार्थी होता. मग त्यांनी काय केलं, त्यांनी इंजिनिअरिंग केलं, कम्प्युटर इंजिनिअरिंग केल्यानंतर आज घडीला गुगलचे ते प्रमुख आहेत. गुगल कंपनीचे, जसं आपण मोबाईल वापरतो अँड्रॉइड फोन, तशा अँड्रॉइड फोन मध्ये जे सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर ती कंपनी बनवते, गुगल कंपनी. ठीक आहे. आता ह्या गुगलचे ते प्रमुख आहे, त्यांचा पगार किती आहे? त्यांचा पगार जगातल्या टॉपमोस्ट 5 CEO पगार त्यांचा आहे. किती आहे? 2400 कोटी रुपये प्रतिवर्ष. 2400 कोटी रुपये प्रतिवर्ष त्यांचा पगार आहे. अशी सुंदर पिचाई त्यांच्या कंपनीला 2.5 लाख कोटी रुपयाचा दरवर्षी फायदा करून देतात. अतिशय साधारण कुटुंबातला मध्यमवर्गीय विद्यार्थी आपल्या देशातला आज जगातल्या सगळ्यात मोठ्या टॉपच्या कंपनीचा टॉपमोस्ट CEO आहे. खूप व्यवस्थित मन लावून अभ्यास करून आपल्याला असं अचिव्हमेंट आपल्याला मिळवता येते, निर्माण करता येते. यातून आपल्या सर्वांनी शिकलं पाहिजे. ह्या दोन्ही उदाहरणामधून मग ते अंबानींचं असेल की सुंदर पिचाईंचं असेल, आपल्याला काय कळतं, अतिशय आपण आपलं काम जे आहे, आपलं काम हे आपलं परमेश्वर आहे असं आपण मानलं पाहिजे. आपला अभ्यास, आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे आपण सर्वांनी केलं पाहिजे. त्यातून मोठी स्वप्न बघितली पाहिजे आणि त्यातून मग नवीन काहीतरी एक चांगलं आपल्याकडून काम होईल, एका चांगल्या उंचीपर्यंत आपण जाऊ शकू. बरीचशी उदाहरण सांगता येतील. एक दुसरं उदाहरण सांगतो. लिज्जत पापड आपण सगळेजण खातो. लिज्जत पापड
बनवणारी जी महिला आहे ती गुजरातची महिला आहे. ती आपल्या घरी पापड तयार करून गच्चीवर वाळवायची आणि वाळून गल्लीमध्ये विकायची. हळूहळू त्यांनी हे करत करत सुरुवातीला 10 महिलांना सोबत घेतलं. थोडा उद्योग व्यापार त्यांनी वाढवला. नंतर आजच्या घडीला त्यांच्याकडे 15,000 महिला आहेत आणि त्यांचं जे टर्नओव्हर आहे ते 1800 कोटी रुपयाचं आहे. म्हणजे आज देशभरामध्ये लिज्जत पापड किती रुपयाची विकत आहेत? 1800 कोटी रुपये. 1800 कोटी रुपयाची लिज्जत पापड महिला गृह उद्योग लिज्जत पापड ही जी आहे महिला गृह उद्योग कंपनी ही करते. याची सुद्धा सुरुवात अतिशय छोट्यातून झालेली आहे. अगदी घरगुती पापड विकण्यापासून सुरुवात झालेली आहे. तिसरं उदाहरण सांगतो कॅडबरीचं. आपण सगळ्यांनी कॅडबरी चॉकलेट खाल्लेली आहे. कॅडबरी चॉकलेटवाला सुरुवातीला काय होता? कॅडबरी चॉकलेटवाला सुरुवातीला त्याचा चहाचा गाडा होता, कॉफी. तो कॉफी विकायचा पोर्तुगालमध्ये. कॉफी विकायचा, कॉफी वगैरे विकत इतर त्यांनी गोष्टी विकायला सुरू केल्या. अतिशय साध्या सोप्या चहा कॉफीच्या गाड्यापासून त्यांनी सुरू केलं. नंतर त्यांनी चॉकलेट बनवायला चालू केले आणि आज जगामध्ये 200 देशांमध्ये कॅडबरी चॉकलेट विकल्या जातं. जगातला टॉपचा तो ब्रँड आहे. याची सुद्धा सुरुवात अतिशय छोट्या गोष्टीपासून झालेली आहे. अशी शेकडो उदाहरणं सांगता येतील. आज जे आपल्याला हे सगळे मोठे मोठे लोक दिसतात ते अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय मेहनती लोक होते, अतिशय चिकाटीने काम करणारे लोक होते. अशा पद्धतीने आपण काम करीत गेलो तर नक्कीच आपण आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल असं मी सांगू इच्छितो. अजूनही बरेचसे उदाहरण सांगतो. त्याचं अजून एक उदाहरण आहे शास्त्रज्ञांचं, न्यूटन यांचं. आपण म्हणतो न्यूटन यांचं की ग्रॅव्हिटीचा शोध न्यूटन यांनी लावलेला आहे. गुरुत्वशक्तीचा शोध कोणी लावला आहे? न्यूटन यांनी. आपण असं म्हणतो की नेहमी न्यूटन एका झाडाखाली बसले होते. झाडाखाली बसल्यानंतर सफरचंद झाडावरून खाली पडला आणि न्यूटनना वाटलं की सफरचंद खाली का पडला आणि मग त्यांनी ग्रॅव्हिटीचा, गुरुत्वशक्तीचा शोध लावला. असं आपण नेहमी ऐकतो. मात्र असं हे पूर्ण सत्य नाहीये. मग न्यूटन यांनी काय केलं? न्यूटन यांनी असा विचार केला की झाडावरचं सफरचंद खाली पडतं, मग अवकाशातला चंद्र खाली का पडत नाही? त्यांनी असा विचार केला की हे असं होतं, मग तसं का होत नाही? मग अशा विचार करण्यातून, चिंतनातून त्यांनी मग ग्रॅव्हिटीचे शोध लावले की असं काहीतरी शक्ती आहे जी वरच्या वस्तूंना खाली खेचते. ठीक आहे. असं करत करत वेगळ्या पद्धतीने विचार करत करत न्यूटन यांनी अतिशय मोठे मोठे गुरुत्वाचे असतील, गतींचे असतील, ऊर्जेचे असतील असे मोठे मोठे सिद्धांत त्यांनी मांडले. न्यूटन सुद्धा काही श्रीमंत कुटुंबात जन्मले नव्हते. अतिशय गरीब कुटुंबातले हे व्यक्ती होते. सगळेच शास्त्रज्ञ गरीब कुटुंबातलेच होते. सगळेच उद्योजक सगळे गरीब कुटुंबातले होते. कोणी श्रीमंतांची इथे पोरण होते. या सगळ्या लोकांनी यांची खासियत हेच आहे. परत एकदा रिपीट करतो. चिकाटी, प्रामाणिकपणा, कंटिन्युटी, सातत्यपूर्ण काम करणे, या सगळ्या गोष्टींमुळं, कॉन्सन्ट्रेशननी काम करणे, या सगळ्या गोष्टींमुळं ही जी लोक आहेत अतिशय त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय टॉपला पोहोचलेले आहेत. मग ते लता मंगेशकर असतील, सचिन तेंडुलकर असतील, की आणखी बरेचसे लोक आहेत. हे सगळे लोक अतिशय मेहनती, चिकाटी होते. फार काय बोलणार नाही. नक्कीच आपण भविष्यामध्ये अतिशय मोठी मोठी स्वप्न पहा. आपण स्वतःला गृहीत धरू नका की मी जिल्हाधिकारी होऊ शकत नाही, मी पंतप्रधान होऊ शकत नाही, मी एखादा उद्योजक होऊ शकत नाही, मी डॉक्टर होणार नाही, इंजिनियर होणार नाही. असं आपण कोणीही विचार करायचा नाही. कोणत्याही 2 मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये काही फरक नसतो. प्रत्येक मुलांची बुद्धी ही सारखी असते. कोणाकडे कमी बुद्धी नसते, कोणाकडे जास्ती बुद्धी नसते. गावात राहणारे, शहरात राहणारे वगैरे वगैरे असा काही प्रकार नसतो. सगळ्या मुलांची बुद्धी ही सारखी असते. फक्त आपण त्या बुद्धीला किती धार लावतो, त्याच्याकडून किती काम करून घेतो, त्यावर आपलं यश ठरतं. एवढं सांगू इच्छितो. आपण मोठी मोठी स्वप्न बघा आणि ती साकार करण्यासाठी आपण सातत्यपूर्ण मेहनत करा. मोठी स्वप्न बघा, मेहनत करा आणि त्यामध्ये सातत्य ठेवा असं मी सांगू इच्छितो. आपल्या भविष्याच्या आपण भविष्यामध्ये चांगले नागरिक होण्यासाठी आणि आपण जे स्वप्न भविष्यासाठी बघितलेलं आहे, जे काही होणार आहात, त्यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. थँक्यू. धन्यवाद.